नागपूरच्या बेसा भागातल्या मेश्राम लेआउट आणि इतर परिसरातील नागरिक रस्त्याच्या प्रश्नानं त्रस्त आहेत. रस्ता मंजूर असतानाही मार्गावरील अडथळा दूर झालेला नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. निवेदनं देऊनही कारवाई न झाल्यानं प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. नागपुरातील बेसा परिसरातल्या मेश्राम लेआउट परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे. सार्वजनिक उपयोगासाठी राखीव जागेतून हा रस्ता प्रस्तावित असून सध्या मार्गात अडथळा असल्यानं नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे निवेदन दिलं आहे. स्वाक्षऱ्या घेऊनही रस्ता खुला करण्याबाबत ठोस कारवाई झाली नसल्याचं नागरिकांचा आरोप आहे. प्रशासनानं पाहणी करून रस्त्यावरील अडथळा दूर करावा आणि नागरिकांसाठी मार्ग खुला करावा अशी मागणी करण्यात आली आहे. आता प्रशासनाकडून काय कारवाई होते याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. क्राउन सोसायटी आहे, तिन्ही मिळून हे एकमेकाला अटॅच सोसायटी आहे. आधी तो रस्ता होता तो बंद झाला आहे. आता शेवटी हे दोन जे DP रोड सँक्शन होते, आधीच्या लेआउटमध्ये सँक्शन रोड होते, परंतु आता त्यांचं म्हणणं आहे सँक्शन रोड स्थगित झाले आहे, होऊ शकत नाही. जेव्हा ते सँक्शन करायला येतील तेव्हा आम्ही करून देऊ. पण सध्या तरी एक पर्यायी व्यवस्था म्हणून WBM रोड तात्पुरता एक रस्ता त्या रोड सोसायटीमध्ये देऊ शकतात, जेणेकरून इकडल्या जे सर्व जे नागरिक आहे त्यांना इथून इमर्जन्सी फायर लागली, काही लागली, मेडिकल इमर्जन्सी आली तर ते निघू शकते. आमची ही मिली सोसायटी आणि क्राउन सोसायटी आहे. हा जो भाग होता रस्त्याचा जाण्यायेण्याचा, म्हणजे कनेक्टिव्हिटी नवीन जवळपास होती, तर त्यामध्ये त्यांनी बाजूचा जो रामाडे मेमोरियल ट्रस्ट आणि रतन डेव्हलपर्स आहे यांनी पॅक करून टाकला. त्याच्यामुळे इथल्या लोकांना जे जायची मार्गच नाही राहिला. आणीबाणी सेवा असो, वैद्यकीय सेवा असो किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला काय असो, त्याला एकदम म्हणजे जायलाच जागा नाही आहे. हमारे बस्ती के लिए जो रोड था, एक सामने से रोड था और एक जो बैक साइड वाला अभी वर्क हुआ है. जो सामने से रोड था तो वो दो जन ने मिलकर पूरा पैक कर दिया रोड, तो अभी हमको आने जाने के लिए एक भी रोड नहीं है यहाँ पे. और जो पीछे वाला रोड है जो लगभग 3 किलोमीटर घूम के लंबा जाना पड़ रहा है, और सामने से हार्डली 100 मीटर पे हमारा मेन हाईवे रोड था. तो सामने से पैक हुआ है जो, और सामने जो लक्ष्मी रतन बिल्डर है उन्होंने पूरा कब्जा करके रखा है. तो हम सब सरकार से ये निवेदन करना चाहते हैं कि अभी जो रास्ता घेरा गया है, अगर वो रास्ता हमें नहीं मिलता है तो हमें दूसरा रास्ता दीजिए, और अगर दूसरा रास्ता नहीं मिलता है तो वो मिलने तक जो हमारा घेर के रखे हुए हैं वो रोड हमको देनी चाहिए.